येतं वाडे. काय त्याला ताण घ्यायचा नाही आजच्या कीर्तनाचा. हे बघा, आजचं कीर्तन म्हणजे जास्त ताणच घ्यायचा नाही. नारायण महाराज आल्या आल्या तर अर्धे लोक नाराज झाले असते, म्हणले असते लक्ष्मण महाराजांनी इतकुसा सशीचं पिल्लू कीर्तनाला कशाला. माझ्या तब्येतीकडे बघून, माझ्या उंचीकडे बघून अर्धे लोक नाराज होते राव. खरं सांगा, सध्याच्या काळामध्ये लोक बाह्यरंग बघतात का अंतरंग बघतात? बाह्यरंग. गावामध्ये जर महाराज आला, अगोदर बघतात महाराज कोण्या गाडीमध्ये आला, महाराजांना कोट कसा घातला, धोतर कसं नेसलं, मग कीर्तन माती का सांगता येणार. लोक बाह्यरंग बघायला म्हणून भुलून गेले आपण धोका निर्माण व्हायला. माणसानं बाह्यरंग बघितला नाही पाहिजे, अंतरंग बघितला पाहिजे. महाराज दिसायला बारीकच दिसायला आजचा. शंकर भाऊ, एका माणसानं बाजारामध्ये विंचू आणले ऐकायला. काय आणले? शंकर भाऊ मग ते महाराजाच्या का गोळ्या संपल्या का काय? विंचू कुठं बाजारात विकत येत का? तरी सुद्धा एका माणसानं बाजारात विंचू आणले. कारण सज्जनांनो, हे कलियुग आहे, कलियुग. या कलियुगामध्ये तुम्ही कशाचा बी धंदा टाका, गिराईक तयार आहे. शंकर भाऊ, तुम्ही साप ऐकायचा जरी धंदा टाकला तरी सुद्धा लोक घेणार. कशाला? शेजारच्या घरात सोडायला. कलियुग आहे. कलियुगात खरं आवडत नाही. आमचा नियम मोगाचा आमचा प्रसंग झाला महाराज, आम्ही बोलत आम्ही बैठकीमध्ये, या कलियुगामध्ये खरं आवडत नाही. सापाचा जरी धंदा टाकला तरी लोक घेणार. तसं एका माणसानं बाजारात विंचू आणले ऐकायला. काय आणले? विंचू. आणि विंचूचे 3 ढिगल केले. काय म्हणते? ढिगल का गंज म्हणतात? गंज. तुमच्याकडे गंज म्हणतात का? आम्ही परभणीकडे ना, भागाभागात फरक असतो ना. आमच्याकडे मेल्या माणसं जाते तिकडे जिथेच म्हणजे हा म्हणजे हाय हाय सारखंच आहे समजा. आणि त्यानं गंज केले 3 विंचूचे. लक्ष देऊन ऐका. आपल्या गावातलं गिराईक गेलं दुकानदाराकडे, दुकानदाराला विचारलं, दुकानदार विंचवाचा गंज केवढ्याला आहे? दुकानदार म्हणे 1000 रुपयाला. कोणता 1000 रुपयाला? दुकानदार म्हणे तिन्ही घी 1000 रुपयाला आहे. पण आपल्या गावातलं गिराईक लय हुशार गिराईक म्हणे, दुकानदार काही विंचू बारीक दिसायलेत, काही विंचू थोडे मोठे आहेत आणि काही त्याच्यापेक्षा थोडे मोठे आहेत. मग सगळ्या गंजाची किंमत सारखी कमून ठेवली. दुकानदार म्हणे, शंकर भाऊ या तिन्ही ढिगलातला तू कोणता बी विंचू घे. कोणता बी विंचू घे, दणका सारखाच. आजचा महाराज जरी दिसायला बारीक दिसत असला पण सगळ्या महाराजापेक्षा दणका जरा जास्तच देऊन जाणार आहे. विठाला जोपर्यंत हातपाय चांगले तोपर्यंत दान धर्म द्या म्हणले नाथ बाबा. कारण आता जर तुम्ही नाही केलं, साधू संत सांगू सांगू परेशान झाले हो. पण लोक म्हणले, महाराज अहो तरुण पण आहे अजून, अजून म्हातार पण शिल्लक आहे ना. नाथ बाबा म्हणले, राजा म्हातार पण येईन का नाही याची सुद्धा शाश्वती नाही माणसाला. ग्रास गिळे सत्ता. अरे जवळ पण हातपाय चलते तोपर्यंत दान धर्म कर. आणि एकदा काय म्हातारपणाची अवस्था आली ना, नामदेव महाराज म्हणजे कशी तुझी अवस्था होईल लक्ष देऊ नाही. आयुष्य वेचली यासाठी, आयुष्य वेचली यासाठी, आयुष्य सरली यासाठी, आयुष्य सरली यासाठी, हाती येईल काठी, तुझ्या हाती येईल काठी, चावेना भाकर रोटी, मग चावेना भाकर रोटी, हनवटी लागले, हनवटी लागले, सावधान 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 सावध राहा. का सावध राहा? पुढे जर काही धोका असला, अगोदर संत महात्म्यांनी सावध केला आपल्याला. सावधान. म्हातार पण कसं येईन सांगता येत नाही. आणि 22व्या वर्षी सुद्धा देवबापानं आपल्याला सावध केलं. सावधान सावध व्हा आता, सावध होते का लोक सावध? 22व्या वर्षी तर बाबा बाबा ते अंगाला ते हळद लावलेली असावा, मग तर फुल रेंज मध्येच असतो. कोणाला जे हरी पण घालत नाही देव. काय ते तारा पण महाराज म्हणजे सावध राहा. ब्राह्मण देवतांनी 22व्या वर्षी सावध केलं बाबा. पण 22व्या वर्षी एकच महात्मा सावध झाला आणि लग्नाच्या मंडपातून पळून गेली. ती काय नाव होतं त्यांचं? समर्थ रामदास स्वामी. सावधान शब्द त्यांना कळाला आणि मंडपातून पळ काढा.
आणि आज बी पूर्ण महाराष्ट्र नाही भारत देश त्यांचं नाव घेतं सज्जनानो. सावध म्हणले साधू संत. का सावधान? पुढं म्हातारपण कसं येईल सांगता येत नाही. जोपर्यंत तुझ्या हातामध्ये शक्ती आहे तोपर्यंत दान धर्म कर. जोपर्यंत तुझे पाय चांगले आहेत तोपर्यंत तीर्थयात्रा कर. जोपर्यंत तुझे डोळे चांगले आहेत ना तोपर्यंत जगाच्या मालकाला बघून घे. मग उभ्या आयुष्यामध्ये जर काही केलं नाही माणूस खाटावर पडल्या पडल्या पश्चाताप करतो. पश्चाताप मग त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. उभ्या आयुष्यामध्ये मी कधी दान धर्म केला नाही, सप्त्यामध्ये पंगत दिली नाही, म्हातारपणात खाटावर पडल्या पडल्या डोळ्यातून पाणी येतं. तेव्हा करू वाटतं आपल्याला पण तेव्हा सत्तारात नाही हातामध्ये. जगाच्या मालकाला बघू वाटतं पण डोळ्यानं दिसत नाही. तीर्थयात्रा करू वाटते पण पाय काम करीत नाहीत. महाराज म्हणले तिथून तुला जर चुकवायचं असलं तर चित्रगुप्त तुझ्या नावची लिस्ट काढते. गावामध्ये तुझ्यासारखा श्रीमंत माणूस कोणी नव्हता. ते म्हणते हो दहीपुरीमध्ये मी श्रीमंत होतो. मग गावामध्ये वारकरी येत होते. हो सप्त्याला भरपूर येत होते. आणले का चहा पिण्याकरता कधी भोजन करण्याकरता घरी. बापरे ते हिशोबात आहे का. गडगंज श्रीमंती होती तुझ्याकडं. चित्रगुप्त विचारले. ते म्हणे हो भरपूर श्रीमंती होती. मग गोरगरीबाला मदत केली का. अरे बापरे ते हिशोबात आहे का. डोळ्यात पाणी येतो त्यावेळेस काय चालणार आहे नारायण बाबा. मग ज्यावेळेस जर आपण तिथून चुकलो पातके करिता पुढे आहे पुसता काय उत्तर देता. काय उत्तर देणार आहे आपल्याला. आपल्याला काही उत्तर सापडणार नाही. त्यावेळेस साधू संतांना आपल्याला उपदेश करून सांगितलं तुला आता आम्ही सावध करायला होतो. सावध राहा बापू. का सावध राहा. साधू संतांना सांगितलं ती वेळ नंतर माणसाला पश्चाताप दिल्याशिवाय राहणार नाही. हिशोब पडेल जमा सरकारी. हिशोब पडेल जमा सरकारी. हिशोब पडेल जमा सरकारी. हिशोब पडेल जमा सरकारी. येईल यमाजीची फेरी. येईल यमाजीची शिवाजी धरोनी आकार भारी. शिवाजी धरोनी आकार भारी. देतील मार 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 जोहार माय बाप जोहार. 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 पुरीचा महान. पुरीचा महान. पुरीचा महान. जोहार माय बाप जोहार. 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 वाह हो 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 वाह पेटला आता वातावरण. टाळी वाजवा आता ह्याच्या करता जोरात. आता तुम्ही नाचले म्हणले आता मी एक वाजून सोडित नाही. ताणच घ्यायचं नाही. तुम्ही बसले पाहिजे. ताण घ्यायचा ना आजच्या कीर्तनाचा. हे बघा म्हातारे म्हातारे जरी कीर्तनाला बसली असली कोणाला गुडघ्याचा जरी त्रास असला का डायरेक्ट पाय लांबू द्या. आजचा महाराज काही म्हणणार नाही तुम्हाला. माय मावले हो काम करून कीर्तनाला झोपा लागले तर खुशाल झोपा. कीर्तन झाल्यावर तुम्हाला उठीन मी. जोहार झाले साधू संत. जोहार राजा. सावध हो बापू सावध. साधू संत इतके दयाळू आहेत नारायण बाबा. रात्रंदिवस आपल्याला उपदेश केला साधू संतांना. इकडे लक्ष देऊन ऐका. रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा. तुमच्या नगरीचा मा नाही भरवसा. उजेड पडताना गळा पडेल फासा. उठा माय बाप उठा की माय बाप कशी लागली झोप. हुजूर जागोनी एवढी चुकवा की खेप. साधू संतासारखं श्रेष्ठ जगामध्ये कुणी नाही सज्जनो. साधू संत इतके उपकार सुद्धा जगामध्ये कुणाची नाही सज्जनो. काय करतात साधू संत. जशी एखादी आई आपल्या लेकरावर प्रेम करते का तसे साधू संत या पूर्ण समाजावर प्रेम करत असतात. किती आई लेकरावर प्रेम करते. इथं बसलेल्या कोण्या बी लेकराला विचारा बाळा सगळ्यात जास्त तुला कोण आवडतो. आईचंच नाव घेणार नारायण गुरुजी. ए बाळा उभा रे तू. काय नाव बाळा तुझं.
अभिजित लग्न झाले का? ताण घेऊ नको, होईन तुझं. शाळेत जातो ना? कितीला आहे? दुसरीला. मग खरं सांग मला, तुला घरामध्ये जास्त पप्पा आवडतात का आई? आई. टाळी वाजायला अभिजित. हा हुशार लेकरू. ए बाळा तुला रे कोण आवडतं तुला? स्टँड अप. ना अरे कोण आवडतं विचारलो मी, का तुला संगणी आलो का? घरात कोण आवडतंय? आई आवडती. वा. तुला रे बाळा? आई आवडती. अय घोडी खालच्या. तुला कोण आवडतंय? आई. हा बघा तुम्ही. ए बाळा तुला? आई. बाळा तुला? आई. तुला रे बाळा? सगळे आई आई म्हणजे तुमच्या बापानं काय केलंय रे? गावातलेच आहेत काही. यायच्या तोंडाला बापाचं नाव कम आलं नाही, आईचंच नाव कम आलं. कारण या लेकराला माहिती या जगामध्ये निस्वार्थपणाने प्रेम ऐशी कळवळ्याची जाते करीला भावीना प्रीती करीला भावीना प्रीती करीला भावीना प्रीती ऐशी कळवळ्याची जाते करीला भावीना प्रीती करीला भावीना प्रीती करीला भावीना ऐशी कळवळ्याची जाते करीला भावीना प्रीती ऐशी कळवळ्याची जाते करीला भावीना प्रीती करीला भावीना प्रीती ऐशी कळवळ्याची जाती करीला भावीना प्रीती. कारण या लेकराला माहिती सगळ्या या जगामध्ये निस्वार्थपणाने प्रेम करणारी जात जर कोणची असेल बाबा, आईची जाते. बरं बाप बी प्रेम करतो बरं का, पण बापाचं प्रेम जरा रट्टी देऊन असते आणि आईचं प्रेम चोंबळून असतं. म्हणून लेकराला सगळ्यात जास्त आई आवडते. का आई आवडते अजून ऐका. दिनभर काम करने के बाद आदमी जब घर लौटता है तब बेटा पूछता है क्या लाया, औरत पूछती है कितना कमाया, बाप पूछता है कितना बचाया, लेकिन सिर्फ माँ ही पूछती है बेटा दिन भर कुछ खाया, दिन भर कुछ खाया. निस्वार्थपणाने प्रेम करणारी जात फक्त आईची सज्जन. किती आई निस्वार्थपणाने प्रेम करतील लेकरावर. लेकरांनी महाराज लग्न झाल्याच्या नंतर मायबापाला घराच्या बी बाहेर हाकलून देऊ द्या, तरी सुद्धा आपण त्या माईला भेटायचं आणि विचारतं माय काय इच्छा आहे तुमची? काय नाही हो महाराज, फक्त डोळ्यानं माझ्या लेकराला पाहावं एवढीच माझी अपेक्षा आहे. तुका म्हणे बाळ माते पुढे नाचे, बोल अनेकाचे नावडते. एखाद्या आईचं लेकरू लंगडं असलं आणि ते जर वेडं वाकडं नाचत असलं तर आईला खूप आनंद होतो. एखाद्या आईचं लेकरू मुक्क असलं आणि ते जर बोबडं बोलत असलं तर आईला आनंद वाटत असतो. मग जितकी आई आपल्या लेकरावर प्रेम करते का, अजून बी बघा एका प्रकारे लेकरं बदलतील, माईचं अंतकरण कधी बदलणार नाही. आता या सगळ्या लेकरांनी सांगितलं आम्हाला आई आवडते, आम्हाला आई आवडते. पण खरं सांग अभिजित, काय नाव आहे तुझं? अभिजित, तुला तुझी आई कुठपर्यंत आवडती? गंगा सिंधू. कसा हसतो बघ ना. अरे आतापर्यंत म्हणतात लेकर आई कुठे? नारायण महाराज, भूक लागली की आईचं नाव घेतो, तहान लागली की आईचं नाव घेतो, शाळेतून घरी आला आई जर नाही दिसली तर आई आई आई. शेजारच्या बाईला विचारण माय आई पाहिली का, आई आई म्हणणार. कुठपर्यंत? एकदा अक्षदा पडेपर्यंत. आणि एकदा काय त्याचं लग्न झालं, आतापर्यंत म्हणत होता आई कुठे आई कुठे, लग्न झालं मग आईलाच म्हणतोय अय आई ती कुठे. किती बदल झाला. घरातले लेकरं बदलू शकतात. साधू संतांना जर एकदा शब्द दिला ना, साधू संतांनी शब्द दिला तर साधू संत ते मार्गालाच लावतात. या जगामध्ये सगळी निस्वार्थ दुनिया आहे सज्जनो, निस्वार्थ. फक्त स्वार्थापोटी प्रेम करणार जग हे, पैशापोटी प्रेम करणारे. अजून बी विचार करून बघा. काय नाव सांगितलं तुमचं तुम्ही? शंकर भाऊ. खरं सांगा, तुम्हाला तुमच्या पाहुण्या रावण्याची फोन येतात ना, मग तुमचं चांगलं चालू असलं येतात का तुमचं हिचकाल्यावर? हा चांगलं चालू असलं नारायण गुरुजी, नातं जरी नसलं तरी आपोआप लोक नातं लावणार. आपण नुसतं म्हणायचं ते दहीपुरीचे शंकर भाऊ लय श्रीमंत येतं, शंकर भाऊची लॉटरी लागली 50 लाख आहे त्यांच्याजवळ, मग आपण म्हणायचं ते शंकर भाऊ लय श्रीमंत येत ना. मग नारायण महाराज ते काय म्हणते माहिती का, महाराज शंकर भाऊ ना आम्ही लहानपणापासून मित्र आहेत, मांडीला मांडी लावून जेवण करतो, एका ताटामध्ये जेवण केलेलं आम्ही. काऊन? त्याच्याकडे पैसे आहेत ना. महिन्याची महिन्याला तुम्हाला फोन येणार तुमच्या मित्राचे पाहुणे रावण्याचे, काय शंकर भाऊ 1 महिना झालो तुम्हाला पाहिलं नाही, कर्मच ना. तुम्हाला पाहिलं वाचून कर्म नका तुमचा पैसा. आणि तुमचं एकदा इचकलं शंकर भाऊ, तुम्हाला कोण्या पाहुण्याचा फोन येणार नाही, कोण्या मेवण्याचा फोन येणार नाही. आला तर दिवसभरामध्ये कंपनीच्या बाईचा फोन येतो. ती बी बाई म्हणते हॅलो शंकर भाऊ आपका बॅलेन्स. कोण कुणाचा आहे सज्जनानो, ही सगळी भांबावून गेलेली दुनिया आहे. पैसा आला तर सगळे लोक सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे भाई
महाराज म्हणतात या जगामध्ये तुमच्याकडे जर पैसा आला, लोक नातं नसलं तरी पैसा आला की आपोआप नातं जोडतात. पैशाला किंमत आली. पैसा तेरो तीन नाम, परशा परसू परसराम. नारायण महाराज, माणसाकडे जर पैसा नसला ना, गावातले लोक डायरेक्ट त्याला परशा म्हणते. तो काऊन? पैसा नाही त्याच्याकडं. थोडा गडगंज श्रीमंती आली, लोक परशुराम म्हणतात. आणि गडगंज श्रीमंत झाला, लोक त्याला परशुराम सेठ म्हणते. धनवंता लागी सर्व मान. कैशाला किंमत आली? पैसा नसला ना सज्जनानो, कीर्तन लिहून घेऊन जायचं घरचं, तुम्हाला कुणी ओळखणार नाही. महाराज, जब तक अपने पल्लों में पैसा है तब लोग सलाम करे, अपना पैसा निकल गया तो कोई मिठा न बोले. या जगामध्ये किंमत आली पैशाला. पैसा म्हणजे देव नाही, पण सध्याच्या काळामध्ये देवापेक्षा कमी नाही. जरूर पैसा कमवा सज्जनो. मी तर असा कीर्तनकार आहे, पैसा कमवलाच पाहिजे. सध्याच्या काळामध्ये पैशाला किंमत आली. पण ऐका, 5 गोष्टीचा त्याग करून पैसा कमवा. नंबर 1, दारूचं दुकान टाकून पैसा कमवू नका. नंबर 2, मांसाहाराचं दुकान टाकून पैसा कमवू नका. नंबर 3, विषाचं दुकान टाकून पैसा कमवू नका. नंबर 4, शस्त्राचं दुकान टाकून पैसा कमवू नका. आणि नंबर 5, खाली मान घालावं लागेल असा धंदा करून पैसा कमवू नका. लक्ष्मी लुटून दिली तरी तुमचं घर सोडणार नाही. जोडोनी याद जरूर कमवा. पैशाशिवाय श्रेष्ठ काय नाही. आता बरेच लोक म्हणत होते महाराज पैशाचं काय सांगायला आम्हाला, लेकर बाळा आमच्यावर लय प्रेम करते. तो नाही नाही नाही, ही तुमच्यामध्ये झालेला भ्रम आहे. आजचं कीर्तन लिहून घ्या, घरी घेऊन जा. प्रत्येक बापाला वाटत असन माझं लेकरू लय प्रेम करतं, पण त्या सुद्धा बापाला कळालं की आपलं पोटचं लेकरू कधी किती प्रेम करतं. कधी कळालं? ते माग रोग आला होता. कोणता रोग आलता? कोरोना रोग. आणि त्या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा कळालं, ज्यावेळेस स्वतःचा बाप पॉझिटिव्ह आला होता तेव्हा सुद्धा पोटच्या लेकरानं बापाला फेकून भाकर वाढली. काय वाटलं असेल त्या बापाला? आराम के सब संग साथी, जब वक्त बड़ा तब कोई नहीं, मतलब के दुनिया में सब लोग कोई किसी का नहीं, जब टिकट मिला है जाने का डेरा स्मशानों की ओर से, जलाने वाले लाखों थे जलने वाला कोई नहीं. आपला भ्रम झाला सज्जनो, घरातले आपल्यावर लय प्रेम करतात, कोण कोणाचं प्रेम नसतं. नाही रे नाही कुणाचे को, वा वा, नाही रे नाही कुणाचे को, नाही रे नाही कोण कुणाचे सगळे सोय रे, मेल्या मागे सर्व राहिले, तुटतील धागे दोरे, प्राण्या मायेचा बाजार. राजा, ज्यावेळेस पॉझिटिव्ह माणूस आला, घरातल्या लोकांनी महाराज फेकून भाकरी वाढल्या. हो, माणूस पॉझिटिव्ह आल्यानंतर हे वाजू नको मदत. पण खरं सांगा सज्जनांनो, माणसं जास्त रोगानं मेले का धास्तीनं मेले? कशाने मेले बाबा? धास्तीने मेले. लोक आधार देत नव्हते एखादा माणूस पॉझिटिव्ह आल्यानंतर. हे बघा, कधी कोणाचा अपमान करू नका.
हे जगाच्या मालकानं दिलेली एक संधी आहे. त्या संधीचा माणसाने दुरुपयोग कधी करू नये. माणसं जास्त रोगानं मेले नाही नारायण महाराज, धास्तीनं लोक मेले. एखादा जर गावामध्ये पॉझिटिव्ह माणूस आला ना, शेजारच्याने विचारलं बाबा काय व्हायले, काय ना थोडा खोकला यायला आणि थोडी सर्दी. अरे बाप खोकला, आमच्या गावातले तर 10 मेले खोकले ना. जगन का वाचन ते. लोक आधार देत नव्हते, लोक निराधार करत होते. पण तसल्याच्या काळामध्ये घरातल्यानं आपला त्याग केला. पण त्या काळामध्ये जगाच्या मालकानं आपल्याला सांभाळलं. हे उद्यापासून लहान लहान लेकर पुढे नका बशी जाऊ. याला विनोद कळत नाही, प्रसंग बी कळत नाही. विठ्ठल पैशापोटी प्रेम करणारी जात आहे संसारातल्या लोकांची. पण त्या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा सुज्ञ लोक ऐका, जगाच्या मालकानं आपल्याला सांभाळलं. किती सांभाळलं माहिती का? नाथबाबानं तर इतका गोड दृष्टांत दिला. नाथबाबा म्हणतात सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला आयुष्य नाही. काय गोड दृष्टांत दिला नाथबाबांनी. तुकोबारांनी सुद्धा एक गोड दृष्टांत दिला. बाबा पाषाणाचे पोटी पैसाला दरदूर, तयामुखी चारा कोण घाली. पाषाण म्हणजे काय? दगड. आणि दरदूर म्हणजे बेंडकाचं पिलू. तुकोबारा म्हणतात रस्त्याचं काम चालू झालं, रस्त्याचं काम चालू झालं ना, अगोदर दगड येऊन पडले. दगड फोडणाऱ्या लोकांनी घणाचा घाव दगडावर मारला, तर त्या दगडाचे 2 तुकडे झाले. 2 तुकडे झाल्यानंतर त्याच्यातून बेंडकीचं पिल्लू बाहेर पडलं. मग तुकोबारा म्हणतात सगळं पॅक दगड होता. मग त्याच्यामध्ये जर बेंडकीचं पिल्लू राहत असेल तर सांगा तिचं रक्षण कोणी केलं असेल? जगाच्या मालकानं. आणि कोरोनाच्या काळामध्ये तुमचं आमचं सुद्धा रक्षण जगाच्या मालकानं केलं. किती जगाचा मालक सांभाळतो आपल्याला नीट लक्ष देऊन ऐका. एक दृष्टांत सांगतो. कोरोनाच्या काळामध्ये एक 80 वर्षाचा म्हातारा माणूस ॲडमिट होता हॉस्पिटलमध्ये मागं कोरोनाच्या काळामध्ये गुरुजी. आणि 8 दिवसाचं बिल डॉक्टर साहेबांनी 16 लाख रुपये केलं. म्हाताऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं टपकन. म्हातारा रडत होता. डॉक्टर साहेबांनी विचारलं बाबा 16 लाख रुपये बिल झालं म्हणून तुमच्या डोळ्यात पाणी आलं का? म्हातारा जरा दंडील होतं. म्हातारा म्हणे डॉक्टर साहेब तुम्ही मला ओळखलत नाही, मला तुम्ही काय समजेल म्हणे, तुमचा पूर्ण दवाखाना विकत घ्यायची ताकद आहे म्हणे माझ्या लेकरामध्ये. मग डॉक्टर साहेबांनी विचारलं 16 लाख रुपये शब्द ऐकल्याबरोबर तुमच्या डोळ्यात का पाणी आलं? म्हाताराने इतकं गोड उत्तर दिलं सज्जनानं. म्हातारा म्हणे डॉक्टर साहेब कोरोनाच्या काळामध्ये मी 8 दिवस तुमच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो, 16 लाख रुपये बिल काढलं. जगाच्या मालकानं मला 80 वर्षे सांभाळलं, अजून रुपया सुद्धा बिल मागितलं नाही. काय निस्वार्थपणाने प्रेम सांभाळतो महाराज जगाचा मालक. एकच काम करा सज्जनो, ते कोरोनाचा काळ होता. त्या कोरोनाच्या काळामध्ये दवाखाने विकत घेणारे मेले. ऐकायले ना सर्वजण? त्या कोरोनाच्या काळामध्ये दवाखाने विकत घेणारे मिळे नाही, करोडपती पैसे होते लोकांकडे, करोडपती, तरी सुद्धा मेले. तुम्ही माझ्याकडे टोळटोळ बघायला याच्यातलं कोणीच नाही ना मेला अजून. कोणाचे उपकार आहे ते? बरवे झाले आजीवरी नाही पडिलो कोरोनाच्या आहारी, वाचून आलो येथवरी, उरले त्या हरी तोमा समर्पण. आता एकच काम करायचं सज्जनो, जेवढं उरलेलं आयुष्य आहे ना, त्या उरलेल्या आयुष्यामध्ये फक्त जगाच्या मालकाचं भजन करा म्हणले नाथ बाबा. काय गोड प्रसंग सांगितला. तू ऐक नाग बाई, तू राम नाम घेई, मानव देह आला जन्माला, संसार केला काही. घे 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 हरी नाम घे, माया तू सोडून दे. हात लावणी नशिबाला, रडतो रे ठाई ठाई, या संसारा पायी, या संसारा पायी. सावध व्हा. पण लोक लय हुशार म्हणे महाराज घरातले लेकर बाळ आहेत आम्हाला सांभाळायला. महाराजांना हात जोडले म्हणले कोण कोणाचं नसतं. तुम्ही मनशाला बायका पोर, हे तुझ्या मागचे चोर, माणूस मेल्यावरती त्याच गाव बाहेर घर. लोक म्हणले महाराज पैसा आहे ना आमच्याकडे, पैसा पैसा पण काय कामा येत नाही. तुम्ही मनसाल पैसा अडका, ते इथंच राहत बर का. माणूस मेल्यावरती संग एक मातीचा मडका. म्हणून उपदेश केला घे 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 हरिनाम घे, माया तू सोडून दे. हात लावणी नशिबाला, रडतो रे ठाई ठाई, या संसारा पायी, या संसारा पायी. ठीक आहे महाराज आम्ही देवाचं भजन करावं, पण देवाचं भजन का करायचं?
तुकोबाई म्हणतात राजा माणसाचं मरण जवळ आलं. मरण, आमचं मरण जवळ आलं. मरण जवळ आलेलं कळतं का? लक्ष देऊ नाही का? मृत्यू जवळ आल्याच्या नंतर आपल्याला काही सूचना येतात बरं का झोपलेल्या मावशी. मग त्या कोणत्या कोणत्या सूचना येतात सगळ्या सविस्तर मी तुम्हाला सांगतो. पहिली सूचना माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारायनं सांगितली. दुसरी सूचना शांती ब्रह्म एकनाथ बाबांनी सांगितली. आणि तिसरी सूचना जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितली. नाही आठवण मरणाचं आहे, नाही आठवण मरणाचं आहे, नाही आठवण मरणाचं आहे, नाही आठवण मरणाचं काले, नाही आठवण मरणाचं काले, नाही आठवण मरणाचं आहे, नाही आठवण संचिताचं धन लोभयेवा. क्या बात है? संचिताचं धन लोभयेवा. नाचिकारे नाही आठवण मरणाचं आहे, नाही आठवण. बाबा करता टाळी वाजवाय. वा, मरणाची कारे नाही आठवण. विसरून गेला तुम्ही तुमच्या मरणाला. आठवण नाही का माणूस एकदा मरणार आहे म्हणून. मी तर असा या मताचा माणूस आहे. जे लोक रोज भांडण करतात, जे माणसं रोज दारू पितात का, त्या माणसानं विचार केला पाहिजे आपला सुद्धा एक दिवस मृत्यू होणार आहे. आता कीर्तनामध्ये मी जरा दारू बद्दल जरा बोलणं कमी केलंय सध्याच्या काळामध्ये, कारण दारू बद्दल बोलल्यानंतर काही लोकांना राग सुद्धा येऊ देतो. त्याच्यामुळे मात्र मी काटून घेतो. विठाल मरण जवळ आलं आपलंच मरण. मग लोक म्हणले महाराज मरण जवळ आलं कळतं का? विश्वमाऊली ज्ञानोबारांनी एका अभंग लिहिला, एका महात्म्याचं वर्णन केलं. एका महात्मा मृत्यू अवस्थेमध्ये आल्यानंतर त्याला काही चिन्ह दिसतात. ज्ञानोबाराने सांगितले, काने घालून या बोट नाद जे पहावे, न दिसता जाणावे 9 दिवस. ज्ञानोबाराय म्हणतात, लक्ष देऊ नाही का, आपण कानामध्ये बोट घालायचं आणि कानामध्ये बोट घातल्यानंतर भ्रमरध्वनी ऐकू येतो आपल्याला. आवाज येतो बारीक. ज्या दिवशी आवाज येणार नाही समजून चालायचं 9 दिवसांना आपला मृत्यू आल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, डोळे झाकायचे आपल्या बोटाने आणि डोळे झाकल्याच्या नंतर समोर बारीक बारीक चांदण्या पळतात. डोळे झाकल्याच्या नंतर ज्या दिवशी त्या चांदण्या पळताना दिसणार नाहीत समजून चालायचं 7 दिवसामध्ये आपला मृत्यू होणार. जरा जड चाललंय का? अजून सोपं सांगतो. ज्ञानोबाराय म्हणतात, दोन्ही डोळ्याच्या समोर नाकाचा शेंडा आहे. ज्या दिवशी दोन्ही डोळ्यानं नाकाचा शेंडा दिसणार नाही, त्या मावशीला तर माझा विश्वासच नाही. बाबा चष्म्यातून बघायला डोळ्यात दिसायला का नाही. हे काय माझ्या पदरचं नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, दोन्ही डोळ्याच्या समोर नाकाचा शेंडा आहे, ही मृत्यूची सूचना आहे. ज्या दिवशी दोन्ही डोळ्यानं नाकाचा शेंडा दिसणार नाही, बरं एकदा टेस्ट करून बघा सगळ्याचा नाकाचा शेंडा दिसते का? माझा तर दिसायलाय ना. मग ज्यांचा ज्यांचा दिसणार नाही, ज्ञानोबाराय म्हणते दोन्ही डोळ्यांना नाकाचा शेंडा जर नाही दिसला समजून चालायचं त्या क्षणी त्याचा मृत्यू. मना त्याची दिनी रामकृष्ण, ना सागरीचे आग्र न दिसता नयनी. मना त्याची दिनी रामकृष्ण, नाकाचा शेंडा नाही दिसला मृत्यू जवळ आला म्हणून समजायचं. ही पहिली सूचना. चला अजून सोपं सांगतो. मरण जवळ आल्यानंतर आणखीन एक पक्षी आपल्याला अपशकून सांगतो. तुमच्याकडे टिटवी नावाचा पक्षी आहे का? काय म्हणते तिकडे, टिटवी का टिवटिवी? बरं जरा बोर व्हायले का?